प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत. आपण थेट जाऊयात त्यांच्याकडे. अक्षय, हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. नेमकं कशा पद्धतीने कामकाज असेल आणि कोणकोणत्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजू शकतंय? वर्षा, आपण जर बघितलं तर हे हिवाळी अधिवेशन पहिलं हिवाळी अधिवेशन आहे महायुती सरकारचं. महायुती सरकार 2.0 चं पहिलं हिवाळी अधिवेशन असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर हे अधिवेशन, त्यातच काल झालेला मंत्रिमंडळ विस्तार, त्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर अद्याप देखील महाराष्ट्राच्या विधिमंडळाला, विधानसभेला विरोधी पक्ष नेता नाही. आणि विरोधी पक्ष नेताची निवड आज होते का, किंवा विरोधी पक्ष नेत्याशिवाय ह्या अधिवेशनाला सुरुवात होते आणि अधिवेशन पूर्ण 7 दिवस विरोधी पक्ष नेत्याविना चालवलं जाणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय की विधानसभेचा विरोधी पक्ष नेता ठरवण्याचे सगळे अधिकार हे अध्यक्षांना असतील. यासोबतच विरोधक जरी वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असलं तरी विरोधकांची संख्या बघता कितपत ते सरकारला त्यांच्या मुद्द्यांवर नमवू शकतील किंवा धारेवर धरू शकतील, सरकारची कोंडी करू शकतील, हा देखील एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जर बघितलं तर जवळपास शनिवारपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये 20 विधेयकं पटलावर ठेवण्यात येईल. आज जर आपण बघितलं तर आज 5 विधेयक ठेवण्यात येईल. त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे राज्यातील पंचायत समिती आणि त्यासोबतच जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकी पुढे ढकलण्यासंदर्भातलं विधेयक असणार आहे. यासोबतच महाराष्ट्रातील नगर परिषदा निवडणुकी संदर्भातलं सुधारणा विधेयक, हे 2 महत्त्वाचे विधेयक आज पटलावर ठेवण्यात येईल. यासोबत झाडांसंदर्भात जो काही निर्णय गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता, त्या निर्णयाबाबतचं विधेयक देखील आज पटलावर ठेवण्यात येईल. शोक प्रस्ताव असणार आहे आणि स्वाभाविकच आज काल रात्री उशिरा जरी उस्ताद जाकीर हुसेन यांचं निधन झालं असलं तरी आज सकाळच्या सुमारास जाकीर हुसेन यांचा शोक प्रस्ताव देखील आज विधिमंडळामध्ये ठेवला जाईल. एकूणच आपण बघतोय की हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरचा पारा जरी उतरत असला तरी राजकीय पारा चढताना चित्र बघायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं आज आपण बघतोय की काल जवळपास 39 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. मात्र या नव्या मंत्र्यांकडे कुठली खाती देण्यात येईल हे निश्चित नाही आहे. आणि त्यामुळे विधानसभेचं कामकाज, विधिमंडळाचं कामकाज चालण्यासाठी काही तात्पुरती खाती किंवा तात्पुरत्या खात्यांची जबाबदारी या मंत्र्यांकडे दिली जाते का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मुळातच संख्येनं कमी असलेले हे जे विरोधक आहे कशा पद्धतीनं सरकारची कोंडी करतात हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण बघतोय दरवेळी जर बघितलं तर विरोधकांच्या माध्यमातून नागपूर अधिवेशनाच्या, नागपूर विधिमंडळाच्या याच पायऱ्यावर वेगवेगळे आंदोलनं केले जात आहे. मात्र यावेळी आपण बघतोय की जी काहीशी संख्या कमी आहे त्यामुळं आज कुठलंही आंदोलन होणार नसल्याची माहिती मिळते. मात्र वेगवेगळे मुद्दे या सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या माध्यमातून घेतले जाणार आहे. त्यातला काही मुद्द्यांवर आपण यापूर्वी चर्चा केली. परभणी येथे झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरनं झालेला हिंसाचार असो, त्यावेळी सरकारकडनं घेण्यात आलेली भूमिका असेल, यासोबतच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच यांची हत्या करण्यात आली आणि त्याचे आरोप एका मंत्र्याच्याच निकटवर्तीय कार्यकर्त्यांवरती आहे आणि त्यामुळं हे अधिवेशन गाजणार असल्याची शक्यता आहे. एकूण राज्यातला इतर जे काही विषय असतील आणि त्यासोबतच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा दरवेळी या अधिवेशनामध्ये घेतला जातो. वेगळ्या विदर्भाचे जे काही शिष्टमंडळ असतं त्यांच्या माध्यमातून देखील धरणे केले जातात. या काही मुद्द्यांवर या विधिमंडळाचं अधिवेशन गाजलं जाईल. मात्र एकूण आपण जर कामकाज बघितलं तर प्रशासकीय कामकाज जे विधेयकं ठेवले जाणार आहे ते 20 विधेयक असणार आहे. सुरुवातीला हे अधिवेशन 21 तारखेपर्यंत चालेल असं सांगितलं जात आहे. मात्र हा अधिवेशनाचा कालावधी कमी करणे किंवा वाढवणे याचा सगळा अधिकार कामकाज सल्लागार समितीचा असेल. त्यामुळं अधिवेशनाची नेमकी अधिवेशन संपण्याची तारीख देखील मागे पुढे एखाद्या वेळेस होऊ शकते. वर्षा, निश्चितच अक्षय, आपण महायुती संदर्भात सगळी माहिती दिली. तर महाविकास आघाडीच्या गोटात नेमकं काय घडतंय? कारण विरोधी पक्ष नेते पदावरून काल काही घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडीची खरं तर बैठक देखील झाली. जर का विरोधक नेमण्यात आले तर मग कोण असू शकते विरोधक? विरोधी पक्ष नेता नेमकं कोण असू शकते महाविकास आघाडीमधून? या सगळ्या संदर्भात
नक्की आपण वर्षा बघतोय की या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली आणि विरोधी पक्ष नेता जर नेमायचा असल्यास त्यासाठी एक वेगळी बैठक पार पडेल आणि त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचं नाव हे ठरणार आहे. त्यापूर्वी आपण जर बघितलं तर आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्षांकडे विरोधी पक्ष नेत्या संदर्भात मागणी केली जाते का, मुळात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तशी मागणी जर करण्यात आली तर त्यानंतर अध्यक्षांनी जर परवानगी दिली तर त्यांच्याकडनं विरोधी पक्ष नेत्या संदर्भातलं नाव हे जाहीर केलं जाईल. स्वाभाविक आहे की काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षापैकी कुठल्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या दोन पक्षाकडनं जोरदार दावा केला जातोय. जर एकीकडे शिवसेना विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता मागत असेल तर शिवसेनेला विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद जे अंबादास दानवे यांच्याकडे आहे ते सोडावं अशी भूमिका देखील काँग्रेसच्या बैठकीमध्ये आहे. आणि जर विधान परिषदेमधला विरोधी पक्ष नेता शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे तर मग विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी दावा करू नये असा देखील सूर कालच्या बैठकांमध्ये होता. त्यामुळं नेमकं आज काय घडतं, सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष परवानगी देते का, विरोधी पक्ष कशा पद्धतीनं आणि कधी मागणी या विरोधी पक्ष नेते संदर्भात करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशना कालावधीत आपण जर बघितलं तर सत्ताधारी पक्षाकडनं खालच्या सभागृहात अर्थात विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस हे सभागृह नेते असतील. सभागृहाचं कामकाज कशा पद्धतीनं चालेल आणि कशा पद्धतीनं विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायची याचा सर्वस्वी अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल. तर वरच्या सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृह नेते असतील सत्ताधारी पक्षाच्या वतीनं आणि त्यांच्या वतीनं नेमकं कामकाज वरच्या सभागृहात कसं चालेल आणि कशा पद्धतीने सरकारकडनं उत्तर द्यायची हे एकनाथ शिंदे ठरवतील. निश्चितच अक्षय, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा, सगळे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.